स्वाभिमान आणि आपल्या अस्तित्वाला जिवंत ठेवण्याचं स्वप्न रंगवतानाच मराठी माणसानं जातपात, धर्म, भाषा, गरिबी श्रीमंतीची पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात उडी घेतली. उसळत्या धगधगीनं आपल्या सीमा पार केल्या होत्या. पोलिसांच्या लाठ्या आणि गोळीबार अंदाधुंद सुरू होता. ध्येय एकच होतं, आपली ओळख, आपली सभ्यता, आपली संस्कृती आणि आपल्या भाषेला जिवंत ठेवणं. संयुक्त महाराष्ट्राचा आवाज सर्वप्रथम 1938 मध्ये स्वातंत्र्यवीर वीदा सावरकर यांनी उठवला. त्यानंतर याच मागणीला सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड S.A. डांगे, S.M. जोशी, आचार्य प्र.के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी आंदोलनाचं स्वरूप दिलं. 19 नोव्हेंबर 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्र कृती समितीची स्थापना झाली. 5 वर्षांच्या कठोर संघर्षानंतर 1 मे 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. ते स्वप्न साकार करण्यासाठी फार मोठी लढाई या ठिकाणी अनेक राजकीय पक्षांनी, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी दिली आणि परिणामी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न बऱ्याच अंशी प्रत्यक्षात आलं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नवीन महाराष्ट्राची चैतन्यभूमी आजही त्या 106 शहीदांच्या बलिदानाची कहाणी सांगत आहे. तो महाराष्ट्राचा लढा झाला, त्याच्यामध्ये सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संपूर्ण शिवसेनेला मार्गदर्शन करणारे प्रबोधनकार ठाकरे, त्याचबरोबर S.M. जोशी, नाग गोरे, अहिल्या रांगणेकर, गप्र प्रधान असे अनेक नेते मंडळी, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट असो, डावे विचारसरणीचे असो, तसेच अनेक विचारवंत सर्वसामान्य माणसं, खरं सांगायचं तर राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन सहभागी झाले होते. संयुक्त महाराष्ट्र जो उस वक्त जो कांग्रेस के नेता थे यशवंतराव जी चौहान साहब, उन्होंने संयुक्त महाराष्ट्र का कलश वो लेके आए थे और पूरे महाराष्ट्र में उन्होंने एक सभी को एक साथ रखने के लिए जिस तरीके से पहले ही उन्होंने जो स्पीच दिया था, मैं समझता हूँ कि वो हमारे लिए मार्गदर्शक है. 1966 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं परिवर्तन घडून आलं. शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाच्या अधिकारांना वाचा फोडली शिवसेनेनं. महाराष्ट्र तयार झाल्यावर जेव्हा जाणायला लागलं की आपला महाराष्ट्र असला तरी तो महाराष्ट्रात आपण कुठे आहे मराठी माणूस, आणि त्यावेळेला शिवसेनेचा जन्म झाला. आज असं वाटतं की शिवसेनेचा जन्म ही काळाची गरज होती. काँग्रेस सोबतची समस्या ही होती, आपल्या राजकीय संस्कृतीचा त्याग ती करू शकत नव्हती. महाराष्ट्रात राजकारणाचं क्षेत्रीकरण झाल्यानंतर काँग्रेसमध्ये सुद्धा मंथन सुरू झालं. क्षेत्रीय अस्मितेला संरक्षण देणारा काँग्रेसी महाराष्ट्राच्या अधिकारांसाठी संघर्ष करू लागला. 1999 मध्ये या संघर्षानं बंडखोरीचं उग्र रूप धारण केलं. केंद्रामध्ये मराठी नेते शरद पवार यांच्या भावनांना दुर्लक्षित केलं गेलं. परिणामतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपलं संपूर्ण लक्ष महाराष्ट्रावरच केंद्रित केलं. या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे, त्याला स्वाभिमानाला पक्षामध्ये स्थान राहिलं पाहिजे आणि सगळेच निर्णय कार्यकर्त्यांना घेण्याचा अधिकार असला पाहिजे. याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पवार साहेबांच्या या संकल्पनेला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं साथ दिली. महाराष्ट्राचं राजकारण अधिकाधिक मराठी माणसाची अस्मिता या प्रश्नावरच केंद्रित राहिलेलं आहे. काही पक्षांनी याला नाऱ्याचं रूप दिलं तर काहींनी याचं राजकारण केलं.
पण मराठी माणूस आज आपल्या अस्तित्वाला शोधतोय. 50 वर्ष झाले संयुक्त महाराष्ट्राला, पण अजूनही त्याच्यामध्ये बऱ्याचशा उणीवा राहिलेल्या आहेत की त्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये गरीब आणि श्रीमंत यातल्या जी दरी आहे ती आम्हाला भरून काढायला पाहिजे. तुम्ही जो करिअरचा पर्याय निवडता त्यामुळे तुमच्या आयुष्याचं यश निश्चित होतं, परंतु तुमचे मार्क्स निश्चित होत नाहीत. माहितीपूर्ण निवडीकरता भेट द्या DNA एज्युस्कोपला. दिनांक 7 आणि 8 मे रवींद्र नाट्य मंदिर मुंबई. DNA खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे सर्वोत्तम व्होकेशनल आणि मॅनेजमेंट कोर्सेस. सेमिनारमध्ये भाग घ्या आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळवा. पोर्टेड बाय झी स्टार्स. Farragon Solier, women's footwear. Cha jaiye. Gup chup. दादा. लपा छपी अशी चाली चुप चुप. आत्या. हा गुपचुप लपा छपी अशी चाली चुप चुप. थँक्यू भाऊजी. चला आतुर झाले प्रेमासाठी मन. आपण दोघं चालू असतो ना. अगं हे तर कुटुंब आहे आपल्या दोघांचं, आहे ना? आहे चुप चुप. ऐक ना, लॉंग ड्राईव्हवर जायचं दोघंच. दिलवाल्यांची मोठी गाडी टाटा वेंचर, बडे दिलवाला. नवीन लक्स फ्रेश स्प्लॅश कूलिंग मिंट आणि सी मिनरल्स समृद्ध. जादू तुझी हर स्पंदना हो तुझ्यानुनी अलवा. जादू तुझी हर स्पंदना. नवीन लक्स फ्रेश स्प्लॅश. नव्या दिसाची नव्या यशाची नव्या दिशाची भूल मला. सुख झळकावे जग जिंकावे हीच मागणी शुभंकरा. प्रेरणा नव्या भारताची आम्ही खऱ्या अर्थानं जाणली. सर्वोत्तम जागतिक गुणवत्ता प्रत्येक घरकुलात आणली. परांजपे स्कीम्स पुणे. माझा हात बांधा. एक वडे खाते तर एक मिरच्या खाते. मला सांगा आता डोहाळे आहेत, पुरवायला पाहिजे की नाही? अरे पण थोबाड माझं होतं ना. या बांगड्या हे 2-2 मंगळसूत्र घालणार आहेस तू. टाईच्या आत परकर घालणार आहेस तू. बाळण धोणार आहेस तू. आपकी हर जरूरत का ख्याल रखते हैं हम. विश्वास का नाता संजोते हैं हम. आधुनिकता का भी महत्व जानते हैं हम. आपके सपनों को अपना मानते हैं हम. बैंक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बैंक. भारत सरकार का उद्यम. 50 वर्षांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात काही घटनांनी मानवतेलाही शर्मिंद केलं. 1992 मधील सांप्रदायिक दंग्यांमध्ये अख्खी मुंबई सांप्रदायिकतेच्या आगीत भस्म झाली. त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटानं दहशतवादाची एक नवी परिभाषा दाखवून दिली आणि हळूहळू महाराष्ट्र दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आला. महाराष्ट्राच्या पोलिसांसमोर दहशतवाद्यांना चिरडण्याचं एक मोठं आव्हान उभं राहिलं. पोलिसांना यामध्ये काही प्रमाणात यशही मिळालं. परंतु 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानं साऱ्या देशाला हलवून टाकलं. पोलीस आणि सेनेच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या घाणेरड्या इराद्यांना चिरडून टाकलं. पण याच दरम्यान आमच्या काही जाबाज शिपायांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. नैसर्गिक सौंदर्यानं भरपूर अशा या महाराष्ट्राला कधी कधी नैसर्गिक आपत्तीची शिकार व्हावं लागलेलं आहे. कधी दुष्काळानं इथल्या शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेची कंबर मोडली. राज्यातील कित्येक गावं उपासमारीची शिकार झाली. रोजगार हमी योजनेसारख्या सरकारी मदतीनं त्यांना थोडा दिलासा मिळाला. कधी काळी आपल्या हिरव्यागार शेतीला पाहून संतुष्ट होणारा शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसून राहिलेला होता. 1993 मध्ये लातूरमध्ये झालेल्या भूकंपामुळे गावच्या गावं उद्ध्वस्त झाली. शेकडो माणसं काळाच्या पोटात गडप झाली.
26 जुलै 2006 मध्ये आलेल्या प्रचंड पावसानं मुंबईला पार झोडपलं. यातच मिठी नदीनं कित्येक निरपराध जीवांना गिळून टाकलं. महाराष्ट्र गेल्या 51 वर्षात मोठ्या प्रगतीचा सूत्रधार बनला आहे. शेती उद्योगात नवीन पद्धतींचं आगमन झालं, परंतु अर्बनायझेशनच्या युगामध्ये शेत जमिनी कमी होत चालल्यात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतीला अधिक उठाव देण्यासाठी ॲग्री टुरिझमला एका प्रयोगाच्या रूपात प्रस्तुत करण्याचं आवाहन केलं आहे. सुदैवाने महाराष्ट्र राज्याने सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. खूप अपेक्षा जनतेच्या ह्या सरकारच्याकडनं आहेत. त्याच्यामुळं ह्या बाबतीमध्ये सरकारला काही ॲग्रो टुरिझमच्या निमित्तानं नवीन निर्णय घेता आले तर त्याचंही समाधान निश्चितपणे आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये निश्चितपणे माझा स्वतःचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. ऋतुफार्म म्हणून ज्यावेळेस बघितलं, खूप चांगल्या प्रकारे महांगडे कुटुंबियांनी ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथल्या शेतकऱ्यांना एक नवीन 2 पैसे मिळवून देणारा व्यवसाय त्यांना ह्याच्यातनं मिळेल. फळबागांचा तर व्यवसाय आहेच, ऊसाची शेती, कापसाची शेती, फळबागांची शेती आमच्यातले शेतकरी करतातच, परंतु त्याचबरोबर हा नवीन व्यवसाय जर त्यांना सर्वांना मिळाला तर शहरी भागातल्या लोकांना एक चांगल्या प्रकारे ग्रामीण भागाची माहिती पण ह्याच्यातनं होऊ शकेल. त्यांच्या मुलांना वगैरे एक चांगल्या प्रकारे खेळण्याच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टी देखील उपलब्ध होऊ शकतील. परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागातली अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक नवीन व्यवसाय आपण ह्याच्यातनं देऊ शकतो. दूध उद्योगातही या 51 वर्षात अधिक प्रगती बघायला मिळाली. इथं एकीकडे सहकार पद्धतीनं चालणाऱ्या दूध संघामध्ये प्रगती झाली, सहकारी दूध संघांची संख्या वाढली, तसंच खासगी क्षेत्रातही मोठं परिवर्तन बघायला मिळालं. या 51 वर्षात पुण्यातील पुणे दूध उत्पादक संघानंही महाराष्ट्रात खूप मोठं स्थान प्राप्त केलं. संयुक्त महाराष्ट्र हे 51 वर्षामध्ये पदार्पण करत आहे. गेल्या 50 वर्षामध्ये संयुक्त महाराष्ट्रानं अनेक चढउतार पाहिलेले आहेत. त्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना तोंड देत असताना फार हालापेष्टा सहन करून एक चांगल्या प्रकारे शेती आणि शेतीपासून जे काही उत्पादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं अनेक प्रकारच्या योजना या शेतकऱ्यांसाठी राबवल्या. आदरणीय पवार साहेबांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना होत्या त्या सहकारी संस्थांना देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमच्या पुणे जिल्हा संघानं याच्यामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रगती करत असताना शेतकरी आणि ग्राहक या दोन्हींचाही चांगल्या प्रकारे मदत करून शेतकऱ्यांना या दूध वाढीसाठी अनेक योजना राबवून त्याच्यामध्ये आता नाबार्डच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना 25% अनुदानावर गाई वाटप करण्याचं कामही दूध संघानं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब असेल, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही कात्रज संघाची कामकाज करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. एक पारदर्शक कारभार असं करण्याचं आम्ही काम करत असतो आणि त्यामुळे हे कात्रज संघ दिवसेंदिवस एक चांगला प्रगतीच्या दिशेने हा कात्रज संघ चाललेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वाभिमानाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला एका मोठ्या संघर्षातून जावं लागलं. दुग्ध उत्पादनाशी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्याची दशा याही पेक्षा दयनीय अशी होती. कठोर परिश्रमानंतर ऊन आणि पावसाची तमा न बाळगता दुधाला गाव आणि शहरातल्या गल्ल्यांच्या मध्ये विकून झाल्यानंतर सुद्धा या शेतकऱ्याचा खिसा रिकामाच असायचा. शेतकऱ्यांना त्यांच्या या अडचणीतून बाहेर काढून त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम आप्पासाहेब बांदल, वामनराव घारे, मामासाहेब मोहोळ आणि त्यांच्या मित्रपरिवारानं केलं. 7 मार्च 1960 मध्ये पुणे जिल्हा दूध संघाची स्थापना झाली. सर्वप्रथम शेतकऱ्यांना जागरूक केलं गेलं. गावागावात प्रायमरी सोसायट्या बनल्या.
जिथं शेतकरी दूध विकू लागले. गावापर्यंत रस्ते नव्हते, त्यामुळे सुरुवातीच्या दिवसात लॉन्चरच्या माध्यमातून दूध पुण्याला आणलं जायचं. आगळ्या वेगळ्या बातम्यांच्या विश्वात एक फेरफटका. जरा हटके, फक्त झी 24 तासवर. जरा हटके दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता. सहप्रायोजक SBI लाइफ इंश्योरेंस, क्योंकि जिंदगी है जीने के लिए. माझा आम्ही बनवतो निवडक रसाळ आंब्यांपासून अत्यंत प्रेमाने, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक घोटाची मजा चाखू शकता आरामात. माझा घाई काय. आज इथे एक नवीन गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड बनेल का? एक बॉटल विम ड्रॉप 15,000 खरकट्या प्लेट. एक बॉटल कमी पडेल. या तर बघूया. आता कदाचित होऊ शकेल नाही. झालं. 15,295 प्लेट्स आणि 3.86 किलोमीटर लांब लाईन. It's a new Guinness World Record. 15,295 स्वच्छ प्लेट्स, फक्त एक बॉटल विम ड्रॉप. आता सादर आहे जास्मिनच्या अर्कासोबत नवीन आणि उत्तम पॅराशूट ॲडव्हान्स जास्मिन. हा तुमच्या केसांना देतो जास्त शाईन. मगरमच्छ, दिस इज टू मच. तू तुझ्या थम्सअप साठी काय काय केलेस? काही खास नाही. उप्स. उसी को ले गए. इस बार पिशाचों ने हमला किया. पिशाचों का हम पर कोई खतरा नहीं. ये गलत है. एक महान योद्धा, अगर कोई गलत कदम उठाया तुमसे तुम्हारा औहदा छीन लिया जाएगा. कोई और चारा नहीं. उनसे बगावत करेगा. होलियां बर्बाद मत करो. जंग खत्म हो चुकी है. जंग तो अभी शुरू हुई है. प्रीस्ट, एक धर्मात्मा. तुम्हें अंदाजा भी नहीं क्या होने वाला है. आपकी हर जरूरत का ख्याल रखते हैं हम. विश्वास का नाता सजोते हैं हम. आधुनिकता का भी महत्व जानते हैं हम. आपके सपनों को अपना मानते हैं हम. बैंक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार, एक बैंक. भारत सरकार का उद्यम. पुणे जिल्ह्यातील बहुतांश दुर्गम डोंगराळ भागामध्ये आहे. त्याच्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं दूध उत्पादन करण्यास पूर्वीच्या काळामध्ये फार अवघड होतं. म्हणून स्वर्गीय मामासाहेब मोहोळ असतील, आप्पासाहेब बांदल असेल, यांनी सर्व खेड्यापाड्यामध्ये जाऊन अभ्यास केला आणि सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एक पुणे जिल्हा दूध संघाची स्थापना त्यावेळेस त्यांनी केलेली आहे. डिसेंबर 1961 मध्ये पुणे जिल्हा दूध संघानं आपलं कार्य सुरू केलं. मामासाहेब मोहोळ संघाचे चेअरमन बनले. 1972 मध्ये कात्रज दूध डेअरी पुणे जिल्हा दूध संघाच्या ताब्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तिचं उद्घाटन केलं. तोट्यात चाललेल्या डेअरीला संघाच्या दूरदृष्टीनं नफ्यामध्ये आणलं. पुण्याच्या कात्रज भागात 20 एकर जमिनीवर कात्रज डेअरीचा पाया बांधला गेला. पुण्यात स्वच्छ आणि शुद्ध दुधाच्या पुरवठ्याचा हा पहिला प्रयोग होता. सर्वसामान्य शेतकऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये खाजगीवाल्यांनी फार त्रास केला होता. त्यांना एक चांगली बाजारपेठ मिळत नव्हती. म्हणून त्यांनी जिल्हा दूध संघाची स्थापना करून या सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन या संघाची स्थापना केली. दूध व्यवसायाच्या आधुनिकीकरणासाठी बनलेल्या महापूर योजना 2 आणि 3च्या अंतर्गत
NDDBच्या प्रोस्पेक्टिव्ह प्लॅनच्या अनुसार संघाला 8 करोड रुपये प्राप्त झाले, ज्यामुळे संघाच्या प्रगतीला अधिक चालना मिळाली. व्यावसायिकतेच्या दृष्टिकोनातनं आज खाजगी दूध संघांच्या बरोबर आहोत. आज वितरकांना योग्य पद्धतीचं कमिशन दिलं जातं, तर तेही खुश आहेत आणि दर्जेदार उत्पादनं ग्राहकांना देत असल्यामुळे ग्राहकही खुश आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण चेनमध्ये कात्रज डेअरी ही आता एक नफ्यात आलेली ऑर्गनायझेशन असून त्याचे पुरवठादार असतील, हितचिंतक असतील, सगळ्यांचीच आम्ही काळजी घेत असल्यामुळे हे खऱ्या दृष्टीनं सहकार तत्वावरती ना नफा ना तोट्यावरती काम करणारी ही संस्था आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राला बँकिंग क्षेत्रातही मोठी प्रगती पाहायला मिळाली. राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून इथं कारभार सुरू होता, परंतु बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सर्वसाधारण मराठी माणूस, शेतकरी आणि लघु उद्योजकांना आर्थिक सहकार्य मिळालं. ...1930 वर्ष होतं. भारत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होता. प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडून येत होती. एकीकडे क्रांतिकारक इंग्रजांविरुद्ध रस्त्यावर उतरत होते, तर दुसरीकडे श्री V.G. काळे आणि काही बुद्धिजीवी लोक भारतातील जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या प्रयत्नात होते. 16 सप्टेंबर 1935 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रची स्थापना झाली. स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी लढणाऱ्या भारतीयांना बँकिंग प्रणालीशी जोडण्याचं एक कठीण काम होतं. मात्र V.G. काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी लोकांच्या मनात बँकेबद्दल जागरूकता निर्माण केली. 1945 मध्ये बँकेचं डिपॉझिट 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं. गती प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा, जिद्दची काठी कष्टनी संयम हीच आमची भाषा. They are also the conveners of the state level bankers committee in Maharashtra, and as a lead bank in 6 districts of Pune, Satara, Aurangabad, Jalna, Thane and Nasik, the bank is playing a very vital role in the socio-economic development of the state of Maharashtra. They are not just bankers, but they are also catalysts in the socio-economic progress of different segments of society. भारताच्या स्वातंत्र्यानंतर बँकेच्याही कार्यप्रणाली तथा योग्यतेला स्वातंत्र्य मिळालं. 1960 मध्ये शंतनुराव किर्लोस्कर यांच्यासारख्या करारी आणि कुशल व्यवस्थापकानं बँकेचा कारभार सांभाळला. 1969 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र राष्ट्रीयकृत बँक बनली. बँकेचा कारभार 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बँकेच्या 200 शाखा उघडल्या गेल्या. बँक ऑफ महाराष्ट्र केवळ व्यवसायालाच नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनालाही प्राधान्य देते. बँकेच्या माध्यमातून समाजातील विविध वर्गाला नवीन जीवन मिळालं. बँकेचा व्यवहार आज 1 लाख कोटीच्याही पुढे पोहोचलाय. संपूर्ण भारतात बँकेच्या 1500 पेक्षा अधिक शाखा कार्यरत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शहरांच्या नगरपालिकांनी नव्या प्रेरणेनं कामकाज सुरू केलं. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या शहरांच्या महानगरपालिकांनी अपेक्षित प्रगती केली. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, चित्रपट आदी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य वरच्या क्रमांकावर आहे.
वेळ लागले या माणसाला, नाही तर काय मला वेळ लागलेला नाहीये. 50 वर्षांचा आढावा घेतला तर साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्यासारख्या साहित्यिकांच्या रूपानं ज्ञानपीठावर मराठीनं आपली मुद्रा उमटवली. मराठी मातीतील कुस्ती, कबड्डी, खो खो आदी खेळांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयाचा झेंडा रोवला. क्रिकेट जगतात सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यासारख्या खेळाडूंनी आपल्या वेगळ्या धाटणीनं अख्ख्या जगावर मोहिनी टाकली. 51 वर्षात मुंबई विविध क्षेत्रातील चढ उतारांना बघत राहिली. परंतु सन 2011 मध्ये मुंबईमध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतानं यश संपादन करून संपूर्ण जगाला पुन्हा एकदा आपल्या शक्तीची ओळख करून दिली. A magnificent strike into the crowd. India lift the World Cup. After 28 years, the parties start in the dressing room. आपल्या मधुर आवाजानं करोडो मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या गान कोकिळा लता मंगेशकर यांना 2001 मध्ये, तर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं. संयुक्त महाराष्ट्राच्या 50 वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रानं अनेक चढउतार पाहिले. कुठे भरपूर प्रगती झालेली दिसते, तर कुठं आज सुद्धा चांगल्या जीवनमानासाठी लोक संघर्ष करत आहेत. IT इंडस्ट्रीज जोरात सुरू आहेत, शहरं प्रगतीपथावर आहेत, तर कुठे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आज सुद्धा लोक एका नवीन महाराष्ट्राच्या प्रतीक्षेत आहेत. रोजचा धावपळीचा दिवस सुरू होण्यापूर्वी मुंबईकरांसाठी खास बातम्यांचा ब्रेकफास्ट. गुड मॉर्निंग मुंबई, फक्त झी 24 तासवर. रोज सकाळी 7:30 वाजता. Farragon Solier, women's footwear. छा जाइए. पेप्सोडेंट सादर करत आहे पप्पू आणि पप्पा. हॅपी बर्थडे टू मी. आज तुमचा बर्थडे. प्रॅक्टिस कर, केक खा. यम्मी. काय यम्मी? पेप्सोडेंटने ब्रश केलं नाही तर 2 मिनिटात किटाणू पडणार नाहीत, दात किडतील आणि तू तुझे फेवरेट पदार्थ खाऊ शकणार नाहीस कधीच. घे घे, चॉकलेट खा. 95% पर्यंत किटाणू हटवते फक्त 2 मिनिटात. पेप्सोडेंट जर्मी चेक प्लस. शुद्धतेची ओळख आता आणखीन सोपी, कारण शुद्धतेची उंची आता आणखीनच उंच. आता पॅराशूट 500 ml वर 100 ml फ्री. माझा आम्ही बनवतो निवडक रसाळ आंब्यांपासून अत्यंत प्रेमाने, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक घोटाची मजा चाखू शकता आरामात. माझा घाई काय. त्या दिवशी प्रॅक्टिसच्या वेळी एका नजरेने माझे डोळे उघडले. माझ्या चेहऱ्याचा रंग होता एक आणि बॉडीचा मात्र दुसराच. म्हणून मी रोज नवं व्हॅसलीन हेल्दी व्हाईट लोशन लावलं, जे रोज 2 मिनिटं लावल्यानं माझं शरीर उजळ होतं चेहऱ्यासारखं आणि माझी त्वचा राहते तयार नेहमी. तुम्ही तुमच्या त्वचेला तयार करण्यासाठी काय करता आम्हाला सांगा, आम्ही जगाला सांगू. आपकी हर जरूरत का ख्याल रखते हैं हम, विश्वास का नाता सजोते हैं हम, आधुनिकता का भी महत्व जानते हैं हम, आपके सपनों को अपना मानते हैं हम. बैंक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बैंक, भारत सरकार का उद्यम.
एक पाऊल पुढे.